उद्या मार्गशीर्ष पहिला गुरुवार. एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल, पण चुकूनही ही एक फळ खाऊ नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे. जसा अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, तसंच मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा गुरुवारी अगदी थाटात केली जाते. त्याचबरोबर काही ठिकाणी भगवान विष्णूंचा देखील पूजा या गुरुवारी केली जाते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उपवास करत असताना, गुरुवार व्रत करत असताना एक फळ चुकूनही खायचं नाही. तर ते कोणते आहे हे फळ, ते आजच्या या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे फळ खाल्ल्याने आपण केलेल्या व्रताचे, केलेल्या पूजेचे आपल्याला फळ मिळत नाही. त्या उलटून लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाते. आणि यासाठी आपल्याला मी जे फळ सांगणार आहे ते फळ चुकूनही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी खायचे नाही. आता हे कोणते फळ आहे हे या मार्गशीर्ष महिन्यात खायचं नाही, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. श्री महालक्ष्मीची अनेक नावाने महालक्ष्मीची कृपा आपल्याला पाहायला मिळते. पार्वती, सिंधू, कन्या, महालक्ष्मी, राजे लक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, चंद्रगिरीच्या पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने महालक्ष्मी ओळखली जाते. असे म्हणतात की जो कोणी या मार्गशीर्ष महिन्यात उपवास करून माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो, त्याच्या संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा राहते. तिच्या कृपेने त्याचे घर नेहमी धनधान्याने, सुखाने भरलेलं राहतं. त्याच्या घराची भरभराट होते. लक्ष्मी मातेचा त्याच्या घरामध्ये नेहमी वास राहतो. आणि यासाठी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत देखील केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात केली जाते आणि हे व्रत स्त्रिया, कुमारिका करत असतात. पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात होते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. यामुळे या व्रतामध्ये शंखपूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी महिला बुधवारी रात्री घराची साफसफाई करून, रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पाहत असतात. गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सूर्योदयापूर्वी आवळा, फळ, पंचमेवा, शिरा प्रसाद म्हणून अर्पण केला जातो. शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा केली जाते. आपण जो उपवास करणार आहोत तर त्या उपवासाचा आपल्याला संकल्प घेतला जातो. त्यानंतर या दिवशी दिवे देखील दान केले जातात. मग दिवसभर आपण उपवास करून संध्याकाळी तिन्ही सांजेला या लक्ष्मी माताची किंवा या लक्ष्मी व्रताची कथा वाचली जाते, आरती केली जाते आणि मग उपवास सोडला जातो. मार्गशीर्ष महिना हे आपले हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची घराची भरभराट व्हावी, आपले घर हे धनधान्याने भरावे, यासाठी अनेक उपाय, अनेक व्रत केले जातात, उपवास केले जातात. आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करण्यास आपल्या शास्त्रात मनाई केलेली आहे. या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्याला घरामध्ये करायचा नाही किंवा बाहेर जाऊन देखील आपल्याला मांसाहार करायचा नाही. या महिन्यात गुरुवारी कोणत्याही पदार्थ म्हणजे तामसिक पदार्थाचं सेवन करायचं नाही. जो व्यक्ती व्रत करत आहे किंवा जो व्यक्ती व्रत करत नाही परंतु लक्ष्मी मातेची अगदी मनोभावे सेवा करत आहे, तर त्या व्यक्तीने देखील या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तामसिक पदार्थाचे सेवन करायचे नाही. कोणताही तामसिक पदार्थ खायचा नाही. आता तामसिक पदार्थ म्हणजे काय, तर कांदा, लसूण या गुरुवारी चुकूनही खायचं नाही. तुम्ही गुरुवारच्या उपवासाला उपवास सोडत असताना आपण जे जेवण बनवतो तेच गोडाधोडाचं जेवण बनवतो. त्यात कांदा, लसूण घालू नका. मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करण्यास आपले हिंदू धर्मशास्त्रात मनाई केलेली आहे. परंतु तरीही चुकून जरी कोणी घराच्या बाहेर जाऊन मांसाहार केला तर तो व्यक्ती मनोभावे पूजा व्रत करत असेल तर त्याने केलेल्या व्रताचे त्याला फळ मिळत नाही. उलट लक्ष्मी माता घरात नाराज होऊन निघून जाते. घरावरील संकट येण्याची देखील शक्यता असते. घरावर गरिबी, दारिद्र्य येण्याची शक्यता आहे.
आणि त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने हे नियम आवश्यक पाळायचे आहेत. काहीही झालं तरी मार्गशीर्ष महिन्यातील एकही दिवस मांसाहार करायचा नाही. त्याचबरोबर मी जो पदार्थ सांगितला आहे तो पदार्थ आम्ही गुरुवारचे व्रत करत असताना किंवा व्रत करत नसताना देखील आपल्याला हा पदार्थ म्हणजे कांदा लसूण खायचा नाही. त्याचबरोबर अजून एक अतिशय महत्त्वाची वस्तू जी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उपवास करत असताना आपण जे पदार्थ बनवत असतो, उपवास सोडायचे असतात, त्यात चुकूनही वापर करायचा नाही. म्हणजेच आपल्या घरातील मसाल्याच्या डब्यामध्ये असणारे जिरे, पण प्रत्येक भाजीमध्ये या जिऱ्याचा आपण वापर करत असतो, तर तुम्ही चुकूनही या जिऱ्याचा वापर आपल्याला उपवास सोडायच्या वेळी करायचा नाही. म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे जिरे खायचं नाही. तुम्ही कितीही मनोभावे मनापासून हे गुरुवारचे व्रत केले, आराधना केली, तरी देखील माता लक्ष्मी मग तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्हाला प्राप्त फळ मिळणार नाही आणि यावर लक्ष्मी माता नाराज होऊन तुमच्या घरातून निघून जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी आपल्याला ही चूक टाळायची आहे. या दिवशी जिरे, कांदा आणि लसूण हे 3 पदार्थ आहेत, तर हे 3 वस्तू आहेत, तर ते पदार्थ आपल्याला भाजीमध्ये घालायच्या नाहीत. तुम्ही तर कोणत्याही वस्तू वापरून हे उपवासाचे पदार्थ बनवू शकता, परंतु कांदा लसूण आणि जिरं या 3 वस्तू घालून तुमच्या कोणत्याही पदार्थामध्ये वापर करायचा नाही. गुरुवारी तुम्ही अनेक प्रकारची फळे खाऊ शकता, उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. गुरुवारी तुम्ही फणस हे फळ खाण्यास सक्त मनाई केली आहे. या फणसाची कोणतीही भाजी असू द्या, कोणताही पदार्थ असू द्या, किंवा हा फणस आपण उपवासाच्या दिवशी चुकूनही खायचा नाही. आणि जर खाल्ला तर तुम्ही केलेल्या व्रतामध्ये तुम्हाला पूर्ण फळ प्राप्त होत नाही. केलेले व्रत वाया जाईल आणि लक्ष्मी माता देखील आपल्यावरती नाराज होईल. लक्ष्मी माता आपल्या घरात दारिद्र्य, गरिबी, संकटे येण्यासाठी कायम तत्पर असते. त्यासाठी आपल्याला हिंदू धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण काही झालं तरी चुकूनही या उपवासाचे आपण फणसात समावेश करायचा नाही. गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही फणस खाऊ शकता, परंतु गुरुवारी तुम्हाला फणस खायचं नाही. जो व्यक्ती हे व्रत करत आहे त्या व्यक्तीने खायचं नाही, परंतु जो व्यक्ती हा व्रत करत नाही परंतु मनोभावे माता लक्ष्मीची सेवा करतो त्यांनी देखील हे फणस खाऊ नये. लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे. तुमचे घर नेहमी धनधान्याने भरणार आहे. तुम्ही केलेल्या पूजेचे, व्रताचे तुम्हाला फळ प्राप्त होईल. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी येईल. घरामध्ये नेहमी आनंद राहील. आणि तुम्हाला जे पदार्थ सांगितले आहेत ते तुम्ही खाऊ नका, ते टाळा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी संपूर्ण महिना जे सांगितलेले पदार्थ आहेत ते तुम्ही टाळू शकता. व्रत कसे करायचे? लक्ष्मी मातेची अनेक सेवा करायची आहे. हे सर्वजण जर आपण अगदी मनोभावे मनापासून केले तर लक्ष्मी माता नक्कीच आपल्याला प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वादही देते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट देखील होते. आपल्या घरच्यांना धनधान्याने आपले घरचे भांडार भरते आणि यासाठी आपल्याला या चुका टाळायच्या आहेत. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.